हे काय करू तुझ्या तोंडाचं? गप्प बस की जरा. म्या गप्प बसणार नाही. लई गप्प बसले मी आजवर. आणि चारुलता, तू काल आलीस ग आणि आज लगेच तुला माझ्या ताईची या घरातली जागा घ्यायची आहे? तुला एक सांगू, माझ्या ताईच्या नखाची बी सर नाही ग तुला, कळलं? हे बघा, मी त्यांची बरोबरी करायला जात नाहीये. तुम्ही उगीच माझी तुलना त्यांच्या बरोबर करू नका. तुलना? हा ग, तुझी तुलना होऊच शकत नाही माझ्या ताईशी. माझ्या ताईचा काय रुबाब होता, काय दरारा होता, तिची कुठलीच गोष्ट तुझ्यात नाही. अगं, ती जर आता मला एक वाक्य बोलली असती का नाही, तर माझं तोंड लगेच बंद झालं असतं. काय जरब होती तिच्या बोलण्यात माहितीये तुला? पण तू काय बरोबरी करणार का तिच्याशी? मी तेच सांगते, मला नाहीच करायचंय त्यांच्याशी बरोबरी. त्या त्यांच्या जागी आणि मी माझ्या जागी. हा, बरोबर. हीच तुझी जागा वळख. तुला जर असं वाटत असेल का नाही, हे असं गोड गोड आणि गुळमुळू बोलून तू अधिपतीचं मन जिंकशील, त्यांच्या वडिलांचं मन जिंकशील आणि या घरावर राज्य करशील, तर नाही. तर तू खुळ्यांच्या दुनियेत आहेस. तू असं कधी बी करू शकत नाहीस. हे स्वप्न बी बघू नकस तू. मला या घरावर राज्य करायचं नाही. मला हे घर आपलंसं करायचंय, कारण हे घर माझं आहे. हा, हे घर तुझंच आहे. पर जवळ माझी ताई या घरात येत नाही का नाही, तवर माझी ताई ज्या दिवशी या घरात येईल का नाही, त्या दिवशी तुझी या घरातनं उचल बांगडी झाली म्हणून समज. दुर्गे, अगं तोंड सांभाळ. जे खरं आहे ते बोलायची भीती नाही मला. हे सगळं मला माझ्या ताईने शिकवलंय. दुर्गे, अगं तुझी अक्कल घाल चुलीत. विंडो पाणी बोलू नकस. चल जा, तुझ्या आईशीला घेऊन जाईल. माझं डोकं फिरलं नव तर मी काय करेन त्याचा नेम नाही. हा, आई तुम्ही थांबा, शांत व्हा प्लीज. मला जेव्हा त्यांची बाजू कळली ना अधिपती, मी खूप बोलले बाबांना. म्हणजे मला तसंही त्यांचं वागणं पटतच नव्हतं, पण हे सगळं कळाल्यावर तर खूपच खटकायला लागलं. हे बघा, मी असं नाही म्हणणार की माझ्यामध्ये आणि मॅडममध्ये सगळ्या गोष्टी अल्पेल होत्या. खूप फरक होता आमच्या विचारांमध्ये, मतांमध्ये. पण मला एक गोष्ट नक्की माहिती, स्त्री म्हणून त्यांच्या मनात माझ्याविषयी आदर होता आणि माझ्याही मनात त्यांच्याविषयी. आज माझा हाच प्रयत्न आहे अधिपती. एक स्त्री म्हणून तुम्ही आईंना समजून घ्या ना. जर एक सासू सून एकमेकींना स्त्री म्हणून समजून घेऊ शकता, तर एका मुलाला आईला समजून घेणं असं कितीसा अवघड आहे. बघा ना, मला माहिती आहे तुमची चिडचिड होणार आहे, तरी मी पुन्हा पुन्हा याविषयी तुमच्याशी बोलते. हा खरंच माझ्यासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे. हा, तू तिला गप्प करशील ग, पण मला नाही गप्प करू शकणार. म्या बोलणारच. तू किती बी आमची या घरातली किंमत कमी करायला बघ, पण आमचा जो अधिकार आहे का नाही या घरावर, तो हायच. कारण तो अधिकार आमासनी आमच्या ताईने मिळवून दिलेला आहे. तुझा याच्यात काय बी संबंध नाही. काय ग, काय डोळं फाडून माझ्याकडे बघायलीस? बोल की. अगं, माझ्या ताईची जरब नाही ग तुझ्या डोळ्यात. आणि हे बघ, तू का नाही माझ्या ताईची जागा घ्यायला बघू नगस. तिचं सोंग घ्यायला जाऊ नगस. हा, एकदा सोंग घेऊन आपटल्यास थोबाडावर, आता घेऊ नगस, कळलं? दुर्गे, अगं काय चाललंय तुझं? अगं तू काय करतेस त्यांना? मोठ्या आहेत ना व तुझ्यापेक्षा. वयाचा मान हा मिळवायला लागतोय. उगच वयानं मोठं आहे म्हणून मी कुणाला बी मान देत नसते. हा, मी मान देते फक्त आपल्या घरात एकाच माणसाला, ते बी माझ्या ताईला. हिचा काय संबंध आहे? ही काल आलेली उपरी बाई आहे माझ्यासाठी. मला ना तुझं थोबाडच फोडावंसं वाटतंय, पण या वयात तुझ्यावर हात उचला या मन धजावत नाही. एवढा ताई ताई करतीयास. पण भूवी जर का इथे असती तर तुझा एक शब्द तरी ऐकून घेतलास ना का ग? तोंड बंद ठेवायचं. चल चल निघ इथं. या कुठं बी जाणार नाही. या इथेच थांबणार. जायचंच असेल तर हिला घाल येऊ. परत अगं तुझं करायला लागलीस.
तोंड बंद ठेव म्हटलं ना. आई तुम्ही शांत व्हा, तुम्ही शांत व्हा. बोलू दे त्यांना काय बोलायचं ते. माझ्यावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. निगरगट्टच आहेस तू. हे तुला माहितच आहे की तुला काय करायचंय ते. माझ्या कुठल्याच बोलण्याचा परिणाम नाही होणार तुझ्यावर, मला माहित आहे. तरी बी मी बोलणार. त्यासाठी नाही म्हणत आम्ही, तुमच्याकडून हेच अपेक्षित आहे. तुम्ही यापेक्षा वेगळं काही बोलूच शकत नाही, माहित आहे मला. काय वेगळं बोलायचंय म्हणजे? सांगा की काय वेगळं बोलायचंय. म्या कोणत्या भाषेत तुम्हाला सांगू म्हणजे तुमच्या डोक्यात शिरल. नाही, भाषा योग्य आहे तुमची, याच भाषेत तुम्ही बोलू शकता. तुम्ही ठरवलं तरी सुद्धा वेगळ्या भाषेत तुम्ही माझ्याशी नाही बोलू शकत, कारण तुमच्या बुद्धीला साजेशी अशी भाषा आहे. बघितलं संशय, ही माझी अक्कल काढायला. नाही नाही, आणि नुसता बुद्धिमत्तेचा प्रश्न नाहीये, तुम्हाला साधे मॅनर्स पण नाही. आणि खरं सांगू का, मी तुम्हाला अजिबात दोष देत नाही, कारण यात तुमची चूक नाहीये. लहानपणापासून तुमच्यावर जे संस्कार झाले असतील किंवा तुम्ही करून घेतले असतील त्याचा हा परिणाम आहे. शिवाय नाही म्हटलं तरी शिक्षण नाहीये तुमचं, त्यामुळे तुम्ही कितीही आवडलात तरी अशा प्रसंगात तुमचं खरं रूप बाहेर येणारच. त्यामुळे मला अजिबात राग नाहीये तुमच्याबद्दल, मी समजू शकते. आणि आई, जाऊ द्या, तुम्ही तिला काही सांगू नका. मी ना त्यांना माफ केलंय. तू कोण का मला माफ करणारी? तुला ना मला शिक्षा द्यायचा अधिकार आहे ना माफ करायचा, कळलं? तो अधिकार फक्त माझ्या ताईचा आहे. तुम्ही मला नेहमी म्हणता ना, मास्तरीणबाई तुम्ही जे काही करता ते सगळं घराच्या भल्यासाठी करता. नेहमी घराचाच विचार तुमच्या मनात असतो. मग आत्ता मी जे करतेय त्यामागे दुसरा कुठला हेतू आहे सांगा बरं मला. अधिपती, असा विचार करून बघा, आत्ता जर भुवनेश्वरी मॅडम तुमच्या आईसाहेब इथे असत्या तर त्यांनी तुम्हाला असं वागू दिलं असतं आईंशी? त्यांना चाललं असतं हे? कारण त्यांनीही ह्या घरात शांतता राहावी यासाठी खूप प्रयत्न केलेत आणि मी त्यांचीच तर परंपरा चालवते पुढे. नाही, पण जे काय ते आमच्या दोघात आहे, त्याच्यामुळे काय घराची शांतता वगैरे काय भंग होत नाही. अहो, असं कसं म्हणता तुम्ही? अधिपती, एका खोलीत भांडं वाजलं की सगळ्या घराला आवाज ऐकू येतो, सगळ्या घराची शांतता नष्ट होते. आणि मला तुमचं म्हणणं कळतंय. तुम्ही भुवनेश्वरी मॅडमचं तुमच्या आयुष्यातलं स्थान इतर कोणालाही देऊ शकत नाही, ते द्या असं मी म्हणतही नाहीये. मी फक्त तुम्हाला एवढंच सांगायचा प्रयत्न करते की तुम्ही आईंना समजून घ्या. आणि हे बघा, मी घाई नाही करणार. तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या, पण जेव्हा तुम्हाला वाटेल ना तेव्हाच त्यांना आई म्हणा. कारण अधिपती, ती हाक जर तुमच्या आतून आली ना तरच ती आईंच्या काळजाला भिडेल. आणि हे सगळं तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही त्यांना समजून घ्यायला सुरुवात कराल. म्हणून माझी तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे अधिपती, त्यांच्याशी शांतपणे बोला प्लीज. झिडकारू नका हो त्यांना. जे बाबांनी इतकी वर्ष भुवनेश्वरी मॅडम बरोबर केलं ते तुम्ही आईंबाबत नका न करू. हे काय मला माहिती नव्हतं तुमच्या दोघींमध्ये एवढं बोलणं झालं होतं. तुम्हाला दोघींना एकमेकींविषयी एवढा रिस्पेक्ट होता. काय बोलला नाही तुम्ही असं? त्यात काय सांगायचंय? काही गोष्टी पुरुषांना सांगायच्या नसतात, काही गोष्टी घरातल्या बायकांमध्येच असतात. तुला असं वाटत असेल का तुझ्या गुळगुळू बोलण्यानं, शालीन वागण्यानं, सोजवळ असण्यानं अधिपत्य मोठ्या मालकांवरती तू छाप पाडशील? माझ्यावर कधी बी छाप पाडू शकत नाहीस ग, कळलं? तुला असं वाटत असेल का तुझ्या जीवावर मी इथं राहते? नाही, मी इथं राहायला आल्या ते मला माझ्या ताईनं मान सन्मानाने या घरात आणलंय म्हणून. माझी ताई आहे म्हणून. माझे कमी असतील पण माझ्या ताईचे डोंगरा एवढे उपकार आहेत या घरावर. माझ्या ताईनं हे घर उभं केलंय, नाहीतर कवाच याचं खंडर झालं असतं, कळलं? आणि मग तू कुठल्या घरात येऊन खिरीचं पातेलं ढवळत बसली असतीस ग? तुम्ही ना मूळ मुद्द्यावर आलात. ज्या खिरीसाठी तुमचा एवढा संताप होतोय, मी जरा थांबा, मी तुमच्यासाठी परत करते. काय खिरीसाठी? हे समज खिरीसाठी चाललंय असं वाटायलंय तुला? अगं खिरीचा प्रश्न नाही. तू गणपतीत काय केलंस ग? माझ्या ताईची परंपरा मोडून काढलीस तळलेल्या मोदकाची. आणि आता
बी ताई नसताना मुद्दाम मुद्दाम नवरात्र जोरात साजरं करायचं चाललंय तुझं. हा, या बाकी समजासनी अक्कल नसल, घाण ठेवली असेल अक्कल, पण मला हाय, मला दिसतात की तुझ्या चाली. आणि हे जे काय तुझं चाललंय का नाही, हे मला चांगलं दिसतंय. तुला का नाही या घरात माझ्या ताईची जागा घ्यायची. तुला सांगू, अधिपतीच्या डोळ्यात ताईला जो मान आहे का नाही, तो तुला खूप पाहिलाय. ते तुला सहन होईना झालंय ग. त्यामुळं तू आमच्या समद्यांचा पान उतारा करायलीस. कारण का? कारण आम्ही ताईची माणसं आहोत ना, उपरे आहोत ना. म्हणून तुझ्या डोळ्यात आम्ही बी खुपायलोय. म्हणजे आता लय बोललीस. हा, देवानं तोंड दिलाय म्हणून वाटत का बोलशील का? चल तू चल इकडून. चल म्हणला ना. आजी, अगं आजी ऐक की. काय आजी आजी चाललंय? हा चल. काय नाही ते बोलत असते. काय ग? अगं आजी ऐक की. हात सोड. बोलताना जरा डोसक्याचा वापर करशील की नाही? काय पान उतारा केला ग त्यांनी? हा, काय बोलल्या त्या? तू ज्या भाषेत बोलतेस ना व, त्या भाषेत एक शब्द तरी बोलल्या का त्या? तू एवढं बोलतेस त्यासनी, त्या किती शांतपणे बोलतेस तुझ्याशी. यांच्या जागी भुवी असती तर एक सबूत तरी ऐकून घेतला असता का ग? हा, थोबाड फोडलं असतं तुझं, घराबाहेर हाकलून दिलं असतं. अगं, ज्या बाईचं हे घर आहे, या घरावर अधिकार आहे, त्यांनाच बोलतीयस. अक्कल कुठे गाण ठेवलीस का गधडे? आई तुम्ही शांत व्हा. भय आते, तू शांतच बस. अगं तुला कळत कसं नाही ही किती पातळयंत्री बाई हाय? तुला कसं दिसना झालंय? ही बाई पहिल्यांदा घरात आली तेव्हा गोगलगायवानी वागत होती ग ती. कशाला बी हात लावत नव्हती. आणि हळूहळू करून ती समजा कामामध्ये शिरायला लागली. म्हणजे आधी चहा करायला लागली, नंतर स्वयंपाक करायला लागली, आणि आता हळूहळू समजे सणवार हातात घ्यायला लागल्या. तुला कळत कसं नाही आते? अगं तुला दिसेना का? अगं ही ताईची जागा पुसून काढायला लागली. बघ आते, आज तू हिची बाजू घ्यायलास ना. ही बाई तुला उद्या म्हणणार आहे का सामान उचला निघ घराबाहेर, तेव्हा कुठं जाशील का तू? मग आते तू कुणाला बोलवशील? सांग की. कुणाला बी काय बी बोलू शकत नाहीस ग आते. कारण ह्या बाईनं तुला हकलायच्या आधी हिनं आम्हाला दोघींनी घराबाहेर काढला असेल. तुला कळत नाही का गाते? अगं थोडं तरी डोसकं चालव की ग. अगं आते, ही बाई का नाही लई पाताळ यंत्री आहे. तुला असं वाटत असेल का लई सोजवळ आहे ही बाई? तसं नाहीये. अगं ही बाई इतक्या वर्षांनी परत आली आणि तिला हे समजा अचानक मिळालंय. ती बाई का सोडल हे समजा? तुला दिसनाच झालंय काय बी? ह्या सगळ्या तुमच्या कल्पना आहेत. मला यातलं काहीही करायचं नाहीये. आणि मला या घरावर सत्ता गाजवायची नाहीये. कारण हे घर माझं आहे. मला हे घर जपायचंय. आणि या घराचा तुम्हीही एक भाग आहात हे स्वीकारलंय मी. तू कोण ग स्वीकारणारी? कोण आहेस तू? बोल की. आम्ही हावतच या घराचा भाग. तू आम्हासनी शिकवाय जाऊ नकस बर का? अहो, मी काय म्हणते की तुम्ही या घराचा भाग आहात, मग तशा वागा ना. एवढ्या तेवढ्या क्षुल्लक कारणांवरून का भांडण उकरून काढताय तुम्ही? तुमचंच घर आहे असं म्हणता आणि अशा बारीक सारीक गोष्टीवरनं भांडत बसता. हाय का आता मी आज भांडायली वय? बघितलंस ही बाई माझ्यावर कशी आरोप करायला? तुला तर आता मी सोडणारच नाही का? लई ऐकून घेतलं तुझं, लई सहन केलंय म्या. आता मी करून जाऊ ना. हो बाई काय रो? काय रो? सोड दे. सोड म्हणलं ना. गप्प बस. काय करू तुमचं? हा, मी एवढी चिडचिड करत होतो मगाशी, एवढा राग तरी तुम्ही बरोबर मास्तरीन बाई म्हणजे मास्तरीन बाईच विद्यार्थ्याला समोर बसवून घेतलं, त्याचं सगळं ऐकून घेतलं आणि बरोबर त्याला शांत करून स्वतःचं म्हणणं त्याच्या गळी उतरवलंच. हा, शेवटी समजवलंच. कुणीकडनं येतो एवढा समजूतदारपणा? मला का नाही कवा कवा हेवाच वाटतोय तुमचा. मला कवा जमणार तुमच्यासारखं असं शांत संयमी असं बर्फाच्या गोळ्यावाने राहायला. आम्ही खरंच नशिबवान आहे. आमच्या आयुष्यात तुम्ही आणि आई साहेब आहे. दोन अशा खंबीर बायका आहेत ना, आम्हाला काही टेन्शनच नाही. तुम्ही खरंच परफेक्ट आहे बरं काय माझं बाई. नाही हो, परफेक्ट काय, कोणीच नसतं परफेक्ट. आयुष्य म्हणजे
परफेक्ट होण्याचा प्रयत्न असतो फक्त, तो आपण सतत करत राहायचा. म्हणजे काय करायचं? म्हणजे तुम्हाला माझ्या ज्या गोष्टीचा हेवा वाटतो त्या गोष्टींनी सुरुवात करा. हा म्हणजे म्हणजे काही विशेष नाही हो, सोपी गोष्ट आहे. जरा संयमाने वागा, शांतपणे गोष्टी हाताळा. तुम्हाला जमणार नाही ते लगेच, पण त्या दिशेनं प्रयत्न तरी सुरू करा. तुम्हाला माहितीये, एखाद्या गोष्टीचा आपण सातत्याने प्रयत्न केला ना की हळूहळू ती आपल्याला आपोआप जमू लागते, आपल्यात बदल होऊ लागतो. बघा तुम्ही. बरोबर आहे तुमचं मास्तरीन बाई, खरंय. प्रयत्न तर करालोय. अगं काय करतेस? हा? त्यांच्या अंगावर त्यांच्या अंगावर धावून जातेस. जाणार, 10 वेळा जाणार. ही बाई माझं शिक्षण काढायला, माझे संस्कार काढते ही बाई. आणि तू गप्प बसून ऐकतेस आते. एवढं या बाईला नशिबानं अद्दल घडवल्या. हिला इतकी वर्ष बाहेर ठेवलंय, हिला हिच्या नवऱ्यापासून लांब ठेवलं, हिला हिच्या पोरापासून लांब ठेवलं, तरी बी अक्कल काही येईना या बाईला. कुठली तरी पापच केली असतील हिनं. तू लक्षात ठेव ग, तुला का नाही हे समजा आयुष्यभर भोगायला लागणार आहे. तुला तुझ्या पोराचं प्रेम माया कवा बी मिळणार नाही. अधिपती आमचे आहेत, आमचे. तुझे राहिले नाहीत ते. अधिपती आमच्या ताईचा झालाय. ताईची जागा तुला कवा बी मिळणार नाही आणि कवाच देणार नाही ते. अशीच पोराच्या मायेसाठी तू तडफडत राहणार. कळलं? बस. लिमिट क्रॉस करताय तुम्ही. हे बघा, अधिपती माझा मुलगा आहे. तो आई म्हणून माझा स्वीकार करेल की नाही हा आमच्या दोघांचा प्रश्न आहे. यात तुम्हाला मध्ये पडायचा काही एक अधिकार नाही. अजिबात मध्ये पडायचा नाही. खूप ऐकून घेतलं मी तुमचं, आता नाही ऐकून घेणार. बाकी तुम्ही कोणत्याही गोष्टीबद्दल बोललात तर मी त्याचा राग मानणार नाही, पण आई आणि मुलाच्या मध्ये आलात तर मी ऐकून घेणार नाही. काय करशील ग तू? म्या मध्ये पडणार. काय करशील सांग. मला जे दिसतंय ते म्या बोलणार. का बोलताय तुम्ही ह्याच्याबद्दल? हा, माझ्या मुलाचं मी काय ते बघून घेईन ना. तुमच्या चंचीबद्दल मी कधी काही बोलले का? खबरदार जर तू माझ्या पोरीविषयी काही बी बोललीस तर. का लगेच राग आला ना तुम्हाला? मग इतका वेळ तुम्ही माझ्याबद्दल आणि अधिपतीबद्दल बोलताय ते मी मुकाट्याने ऐकून घ्यायचं. मावशी, हिला काय झालं? आणि तुम्हाला मला बोलायचा काही एक अधिकार नाही. एक वेळ भुवनेश्वरींचं मी समजून घेतलं असतं, त्यांनी खूप केलंय या घरासाठी. पण तुम्ही काय केलंय? भुवनेश्वरींनी तुम्हाला या घरात आणलंय म्हणून तुम्ही आलात, पण तुम्ही माझ्या अधिपतीसाठी काहीही केलं नाहीये हे मला चांगलंच माहित आहे. त्यामुळे तुम्हाला मध्ये बोलायचा काहीही अधिकार नाहीये. हे थोबड फोडी ना तू असं काय बोललीस तर. तुला काय माहिती का? तू होतीस का इकडं? मी काय केलं या घरासाठी? मी किती खस्ता खाल्ल्यात ते तुला कुठं माहितीये का? तू होतीस इकडं? होतीस काय? हा, मी इथे नसले तरी आल्यापासून तुमचं वागणं बघून मी अंदाज बांधूच शकते. ए चारुलता, तुला माहिती नाही ही तुर्की काय आहे ते. एकदा डोसका सटकला ना तर मी काय करीन का नाही तुला बी कळणार. काय करणार तुम्ही? सांगा ना, काय करणार तुम्ही? दाखवू? बघायचंय तुला? हो, बघायचंय मला तुमची मजल कुठपर्यंत जाते ती. हात उगारतीस? हाव
अधिपती तुम्हाला माहिती नाही काय झालंय ते. काय बी उदे, तू हात कसं काय उगारतीस? अगं बाकी सोड, वयाचं तरी भान ठेव. बहीण आहेस ना व आई साहेबांची? लाज वाटते तुझी मावशी. आई साहेब आत्ता इथं असताना तोंड शेकलं असतं तुझं. मी भान ठेवतोय तुझ्या वयाचं. माफी माग, चल. नाही अधिपती, मी आईची माफी नाही मागणार. अहो तुम्हाला काय बी माहिती नाही या बाईनं काय केलंय ते. हिला हीच भाषा कळती. नाही बघितलं आता हिच. अहो अधिपती तुम्हाला दिसत नाही का? अहो हिला हेच करायचंय. हिला भांडणं लावायचेत आपल्यात. आम्ही कसे वाईट हेच हिला सिद्ध करायचंय. म्हणून ही दर येळेला भांडणं उकरून काढत्या.